पैशांसाठी मित्राची हत्या करून मृतदेह कशेडी घाटात फेकणाऱ्या आरोपींना अखेर पोलादपूर पोलिसांनी गजाआड केला आहे। 30 एप्रिल रोजी जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अज्ञात मृतदेह आढळला होता। तपासाअंती मृत व्यक्तींची ओळख सुनील हासे अशी पटली। त्यानंतर तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे अक्षय जाधव या संशयितास अटक करण्यात आली। पुढील तपासात वंदना पुणेकर व मोहन सोनार हे दोन मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं। हे दोघं तब्बल 2 महिने कर्नाटकमधील सीमा भागात लपून बसले होते। वंदना आणि मोहन यांनी पैशासाठी सुनील हासे याला झोपेच्या गोळ्या देऊन ठार मारलं आणि मृतदेह गोणीत भरून कशेडी घाटात टाकला। या गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलीस टीमचं मार्गदर्शन SP आचल दलाल, ASP अभिजित शिवथरे आणि SDPO शंकर काळे यांनी केलं। या यशस्वी तपासाबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलादपूर पोलीस स्टेशन रायगड। मे महिन्यामध्ये जुन्या कशेडी घाटात पुणे मुंबई महामार्गावर एक अनोळखी मृतदेह पोलिसांना मिळून आला होता। त्या मृतदेहाच्या आजूबाजूला पोलिसांनी शोध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वोटर ID आणि एक आधार कार्ड पोलिसांना मिळून आलं होतं, ड्रायव्हिंग लायसन्सिंग मिळून आलं होतं। तर त्याद्वारे त्या व्यक्तीचा आपण शोध घेतला असता तर सदरचा व्यक्ती हा अहमदनगर इथला मूळचा राहणारा होता व तो सध्या रत्नागिरी येथे कामाला असल्याचे कळलं होतं। तर रत्नागिरी पोलिसांनी सदरबाबत मिसिंग यापूर्वीच दाखल केली होती। मिसिंग वरून मग स्थानिक रत्नागिरी पोलिसांना आम्ही संपर्क साधला व त्या मृताच्या नातेवाईकांना संपर्क साधला व त्यांनी येऊन ती बॉडी ओळखली। सुनील हासे असं मयत व्यक्तीचं नाव आहे, 54 वर्ष वय होतं, राहणार अंबड, अहमदनगर, अहिल्यानगर जिल्हा इथला तो मूळचा राहणार होता। तर तो रत्नागिरीमध्ये MIDC आहे आलोरे शिरगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, त्या ठिकाणी तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता। तर त्याची साधारण एप्रिल महिन्यामध्ये एका महिलेसोबत ओळख झाली होती लिफ्ट देण्याच्या बहाण्याने। चिपळूणचा जो चौक आहे त्या चौकामध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेसोबत ओळख झाली होती। त्या ओळखीचं रूपांतर पुढे त्यांच्यामध्ये जवळीक आली दोघांमध्ये आणि सुनील हासे हा त्याच्या कुटुंबाला सोडून इकडे चिपळूणला एकटा राहत असल्याने व त्याच्याकडे एक 4 व्हीलर गाडी आहे आणि चांगले पैसे कमवतोय असं बघितल्याने त्या महिलेने त्याला थोडं प्रेमामध्ये गुंतवलं होतं व याच्यामध्ये प्रेमामध्ये गुंतवून त्याची गाडी आणि त्याचे पैसे लुबाडण्यासाठी त्याला त्या महिलेने, तिचं नाव वंदना पुणेकर आहे व तिचा जोडीदार मोहन सोनार व अजून एक अक्षय जाधव म्हणून आरोपी आहे, त्या अशा तिघांनी मिळून त्याला जयसिंगपूरला नेलं गोड बोलून की तुला आम्ही लग्नासाठी मुलगी देतो बघू वगैरे असं अशा प्रकारचं आमिष दाखवलं। आणि त्याच्यानंतर जयसिंगपूरला गेल्यानंतर त्यांनी झोपेच्या गोळ्या त्याला तिथे दिल्या। पैशावरून त्यांचे तिथे वाद झाले, याच्याकडे पैशाची मागणी केली असता मयत व्यक्तीकडे त्याने पैसे द्यायला नकार दिला व गाडी द्यायला नकार दिला। त्याच्यामुळे मग त्याला चहातून आणि सॉफ्ट ड्रिंकमधून झोपेची औषधं देण्यात आली व त्याला बेशुद्ध केलं व बेशुद्ध केल्यानंतर कोयना डॅमच्या परिसरात त्याला रात्री 28 तारखेला एप्रिलला त्याला कोयना डॅमच्या तिथे येऊन ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला व पोलाद 27 रात्र हा प्रकार झाला व 28ला सकाळी बॉडी त्यांनी आणून पोलादपूरच्या घाटामध्ये टाकली होती। तर पोलिसांनी याच्यामध्ये 8 तारखेला पहिला अपघाती मृत्यू दाखल केला होता। त्याच्यानंतर 8 दिवसांमध्ये ज्यावेळेस हा सगळा खून आहे हे निष्पन्न झालं तपासामध्ये, त्यावेळेस खुनाचा गुन्हा दाखल केला 8 तारखेला व 12 तारखेला त्याच्यानंतर 4 दिवसांनी पहिला आरोपी पोलिसांनी अटक केला होता अक्षय जाधव। अक्षय जाधवने हा सगळा जो काही घटनाक्रम मी आपल्याला सांगितला तो पोलिसांसमोर कबूल केला। त्याप्रमाणे आपण जयसिंगपूर इथून ज्या मेडिकलमधून औषधं घेतली होती झोपेची त्या संदर्भात संपूर्ण तपास CCTV फुटेज रेकॉर्ड केलं। त्याच्यामध्ये वंदना पुणेकर नावाच्या आरोपीने अक्षय जाधव हे फुटेजमध्ये मेडिकलमधून औषध घेताना दिसतात असं सगळा पुरावा गोळा केला व त्या आधारे जयसिंगपूरमध्ये आपण वंदना पुणेकर आणि मोहन सोनार या दोघांचा शोध घेत होतो। त्या अनुषंगाने मग अक्षय जाधव अटक झाल्यानंतर या दोघांचा शोध घेत असताना जयसिंगपूरमध्ये आपली टीम 8 दिवस रिझर्व आपण ठेवली होती व तिथे काही गोपनीय बातमीदार आपण तयार केले व त्या गोपनीय बातमीदारांनी 2 दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की वंदना पुणेकर जयसिंगपूर आणि सांगली परिसरात येणार आहे। सध्या ती कर्नाटकमध्ये चिंचली म्हणून गावी मायक्का देवी मंदिर या ठिकाणी बुरखा घालून त्याच्या जोडीदार मोहन सोनार यासोबत राहत आहे। तर त्याप्रमाणे आपण बातमी मिळाल्यानुसार सांगली आणि जयसिंगपूर परिसरामध्ये मी स्वतः जाऊन माझे अंमलदार असे आम्ही चौघांनी जाऊन सापळा रचला व परवा रात्री तिला अंकली चौक सांगली या ठिकाणावरून
तिचा जो जोडीदार मोहन सोना याच्यासोबत जाताना चौकामध्ये पाहिलं आणि मग त्यांचा पाठलाग करून हायवेला मिरजच्या दिशेने पाठलाग करून मग त्यांना आपण ताब्यात घेतलेलं. दोन्ही आरोपींना आता पोलीस कस्टडी 14 तारखेपर्यंत मिळालेली आहे. दोघांनी आपल्या कबुली जबाबामध्ये खून कसा केला, काय केला या संदर्भात कबुली जबाब दिलेला आहे. पुढील तपास अधिक आता याच्यामध्ये चार्जशीट आम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये टाकू.